नमस्कार, मी पूजा उजगरे. मी आज आली आहे खारघरच्या सेक्टर 14 मध्ये. सिडकोनं जी 4,000हून अधिक घरांसाठी लॉटरी काढली आहे ना, EWS साठी, तर त्यामध्ये काही घरं ही सेक्टर 14 मध्ये सुद्धा आहेत. आता या घरांची कनेक्टिव्हिटी कशी आहे, स्टेशन पासून हे घर किती लांब आहे, बिल्डिंगचं काम कुठपर्यंत आलंय, पोझिशन कधी मिळणार आहे, कनेक्टिव्हिटी कशी आहे, अर्ज कसा करायचा, कागदपत्र कोणती हवी आहेत, ही सगळी डिटेल्स मी तुम्हाला ह्या एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिकही नक्की करा. तर खारघर स्टेशन पासून हा प्रोजेक्ट फक्त 3 किलोमीटरवरती होता आणि आजूबाजूला तुम्ही बघताय की कनेक्टिव्हिटी किती चांगली आहे. मोठे मोठे ब्रँड्सची इथे दुकानं होती, चांगले चांगले रेस्टॉरंट्स होते. मेट्रो स्टेशन आणि डी-मार्ट सुद्धा या प्रोजेक्टच्या हाकेच्या अंतरावर आहे. म्हणजे तुम्ही 4 ते 5 मिनिटं चाललात ना तरी तुम्हाला डी-मार्ट मिळणार आहे, मोठे मोठे हॉटेल्स मिळणार आहेत आणि इथे हे कॉलेज सुद्धा जवळ होतं. म्हणजे इतका सुंदर कनेक्टिव्हिटीचा हा प्रोजेक्ट आहे ना की सांगूच नका. तर आता आपण फक्त 10 मिनिटांमध्ये या तक्षशिला हाईटला पोहोचलेलो आहोत, कारण की आपल्याला लोकेशन नीट माहीत नव्हतं. त्यामुळे आता आली आहे मी इथे. आता बघूया की नेमकं हे घर कसं आहे, याचा सॅम्पल फ्लॅट बघूया. आणि इथे बिल्डिंगचं काम सुरू आहे त्यामुळे, आणि वरून पाऊस पण आहे, त्यामुळे थोडंसं सेफ्टी लक्षात घेऊनच तिथून तुम्हाला निघावं लागणार आहे. या बिल्डिंगचं पूर्ण काम झालं ना तर खूप सुंदर दिसणार आहे हे. इथे हा पॅसेज आहे आणि बघा तुम्ही एका फ्लोअरवरती 8 घरं आहेत इथे. नाही, 4 आहेत वाटतं. हां, नाही नाही, 8च आहेत. 2 इथे, 2 समोर आणि पुढे 4 आहेत. आणि तुम्हाला दोन्ही बाजूला इथे येण्या जाण्यासाठी एंट्री असणार आहे, मागच्या गेटवरून पण आणि पुढे पण. आणि सगळ्या बिल्डिंगमध्ये हे फायर सेफ्टीवाले पाईप्स आहेत ना ते लावलेले आहेत. ही अशी फायर सेफ्टी ना तुम्हाला नॉर्मल बिल्डर कडून जर तुम्ही घर घ्यायला गेल ना त्यामध्ये मिळत नाही. जर एखादा मोठा प्रोजेक्ट आहे, मोठा बिल्डर आहे, कोट्यवधींमध्ये घरांची किंमत आहे, तिथेच तुम्हाला अशी फायर सेफ्टी मिळते. आता सॅम्पल फ्लॅट पाहूया. खरं सांगायला गेलं तर छोटंसंच घर आहे, 322चा एरिया आहे. अगदी तुमचं लक्झरियस घराचं स्वप्न पूर्ण होणार नाही, पण घराची गरज पूर्ण होऊ शकते असं हे घर आहे. हॉल छोटासाच होता, खिडकी होती आणि खिडकीच्या वरती आणि खाली दोन्ही बाजूला स्टोरेज आहे. किचन इथे समोर 2 प्लॅटफॉर्मवालं होतं आणि खिडकी आहे व्हेंटिलेशनसाठी. आणि किचनच्या वरती सुद्धा स्टोरेज दिलेली आहे आणि खाली तुम्ही मॉड्युलर किचनसाठी जागा करू शकता असं होतं. बेसिन आहे आणि तिथे नळ पण होता. फ्रीज ठेवण्यासाठी किचनमध्ये जागा होती. हे बघा तुम्हाला स्टोरेजची जागा दिसत असेल, बोर्ड आहेत तिथे. आणि ह्या साईडला हॉल होता आणि इथे बघा छोटंसं हँडवॉशसाठी बेसिन दिलेलं आहे. आणि अंघोळीचं जे वॉशरूम आहे ते वेगळं होतं आणि टॉयलेट इथे वेगवेगळं होतं. आणि फिटिंग्स वगैरे ठीकठाक होत्या आणि छोटंसंच होतं वॉशरूम पण इथे. आणि तुम्हाला माहिती आहे ना इथे सिडकोचे 10 टॉवर्स असणार आहेत आणि 293 घरं आहेत. आणि या घरांचं पोझिशन तुम्हाला कधी मिळणार आहे तर 30 एप्रिल 2028 मध्ये, म्हणजे जवळपास 2.5 वर्ष ह्या घरांचं पोझिशन मिळायला आहे. आणि ह्या बिल्डिंगचं काम अजून सुरू आहे, बरंचसं काम बाकी आहे, त्यामुळे 2028 ला पोझिशन मिळेल का नाही याबाबत शंका सुद्धा आहे. तुम्हाला जर या घरांसाठी अर्ज करायचा असेल ना तर तुम्ही स्वतः एकदा साईट व्हिजिटला या, वेळात वेळ काढून या, त्यानंतरच तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे की नाही हे बघा. कारण की एकदा जर तुम्ही फॉर्म भरला आणि घर लागून जर तुम्ही घेतलं नाही ना तर 5,000 रुपये कट होतात. म्हणजे या घरांसाठी अनामत रक्कम ही 75,000 रुपये आहे. याआधी तुम्हाला सिडकोच्या वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याचे तुम्हाला 293 रुपये का किती भरायचे. ते भरल्यानंतर सगळी माहिती द्यायची आहे. तुम्हाला तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवाशी दाखला, ITR किंवा इन्कम सर्टिफिकेट असेल. जर तुम्ही कास्ट कोटामधून फॉर्म भरत असाल तर तो कोटा, त्या कोट्याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील. आणि त्यानंतर तुम्हाला या घरांसाठी पर्याय निवडायचे. कोणत्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला घर हवंय, कितव्या फ्लोअरवरती हवंय, याचे तुम्हाला डिटेल्स भरण्यासाठी 3 संधी असतात आणि प्रत्येक संधीमध्ये तुम्ही 5-5 घरं ऑप्शन्स निवडू शकणार आहात. तर तुम्हाला सगळ्या डिटेल्स या सिडकोच्या वेबसाईटवर मिळतील, प्लस त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे, तिथे सुद्धा तुम्ही कॉल करून ह्या सगळ्या डिटेल्स घेऊ शकता.
आजूबाजूला शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, हॉस्पिटल्स आहेत, मोठ्या मोठ्या ब्रँड्सची दुकानं आहेत. सायन पनवेल हायवे इथून हाकेच्या अंतरावरती आहे, म्हणजे मुंबईची कनेक्टिव्हिटी चांगली आहे. खारघर हा लक्झरियस एरिया आहे. सेंट्रल पार्क असेल किंवा इस्कॉन टेम्पल असेल, तिथे सगळं जवळ होतं. मेट्रो स्टेशन सुद्धा जवळ होतं, डीमार्ट सुद्धा जवळ होतं. त्यामुळे हे लोकेशन इतकं क्लासी आहे ना, खूप मस्त आहे. घर छोटं आहे. घरांची किंमत 23.5 लाखांपासून सुरू होतीये आणि 2028ला पजेशन आहे. पण सिडकोच्या लॉटरीमध्ये गेल्या काही वर्षांपासून घोळ सुरू आहे, हे देखील तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही जर फॉर्म भरला, हे लॉटरी कधी काढतील कधी नाही, 6 महिने लावतील, वर्ष लावतील, तुमचे पैसे अडकवून ठेवतील, यांना जाब विचारणारं कोणी नाहीये. त्यामुळे ह्याची सुद्धा तुम्ही नोंद घेणं गरजेचं आहे. खारघरमध्ये प्रायव्हेट बिल्डरची हीच घरं तुम्हाला 80 लाखांपासून 70 लाखांपासून मिळतील. तुमच्या पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न 6 लाखांच्या आत असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. मला तर हे लोकेशन फार आवडलंय. म्हणजे 43 लाखांपासून जरी ते घर मिळत असेल ना, तर खूप सुंदर आहे. पण सिडकोच्या प्रोजेक्टमध्ये पाण्याचा सुद्धा इश्यू आहे, अशा बऱ्याच कमेंट तुम्हीच करताय. त्यामुळे एकदा विचार करा, बजेट कमी असेल आणि चांगल्या लोकेशनला घर हवं असेल, म्हणजे 43 लाख कमी बजेट नाहीये. सर्वसामान्यांसाठी ते खूप अवघडच आहे. आणि त्यांना हे 40 लाखांचं लोन कसं मिळणार? जर इन्कम 6 लाख आहे आणि 40 लाखांचं लोन कसं घ्यायचं? हा सुद्धा प्रश्न आहे. याचा विचार सिडकोनं करणं गरजेचं आहे. बाकी अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिकही करा. नमस्कार.